सर्वांचं मनापासून स्वागत. मित्र, आपण सर्वजण श्री सिद्धिविनायक न्यासाचा निरोप मिळाल्यानंतर आपण आल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतोय. या बैठकीमध्ये निश्चितच या गोष्टींचा उहापोह केला जाईल की आमचं हिंदूंचं दैवत असलेलं सिद्धिविनायक मंदिर यांना कोणी बदनाम करतंय का, अशा प्रकारची एक शंका सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे. एक 2 दिवसापूर्वी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बाजूलाच असलेल्या सभागृहात सन्माननीय राजसाहेबांनी जे एक पत्र वाचून दाखवलं आणि त्याचा विपर्यास झाला, याबद्दल आज आपण सखोलपणे चर्चा करणार आहोत. मित्र, सिद्धिविनायक न्यासामध्ये आपण सर्वच जण भक्तिभावाने येतो. हे आमचं दैवत आहे, ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्या सिद्धिविनायक न्यासाची आणि त्या देवालयाची कुठेही बदनाम होऊ नये ही भावना आपली सगळ्यांची आहे. दिलेल्या पत्राचा संदर्भ असा होता की या मंदिरामध्ये काही अघटित अशी घटना घडली होती. काही कर्मचाऱ्यांकडनं चोरी करण्यात आली होती आणि ती चोरी अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पकडण्यात आम्हाला सगळ्यांना यश मिळालं आणि त्यासाठी आम्ही खास करून जी मदत घेतली होती ती अँटी करप्शन ब्युरोचे जे अप्पर पोलीस आयुक्त, ज्यांचं नाव नांगरे पाटील साहेब, यांची आम्हाला मदत मिळाली, त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर ही चोरी पकडण्यात आम्हाला यश आलं. साधारणतः त्यांना मी जे दिलेलं पत्र होतं ते पत्रच फक्त आपल्याला मी देणार नाही, बाकी सगळी माहिती मी देईन. त्या पत्रामध्ये असं आम्ही नमूद केलं होतं की सिद्धिविनायक न्यासामध्ये काहीतरी चाललंय आणि आम्हाला असा संशय येतोय की काही कर्मचारी ह्या एकंदरीत जो काही निधी येतोय याच्यामध्ये काही गडबड करतात, अशा प्रकारची शंका आहे. माझं लेखी पत्र होतं. लेखी पत्र दिल्यानंतर नांगरे पाटील साहेबांना मी आणि आमचेच एक ट्रस्टी भास्कर शेट्टी जाऊन स्वतःहून भेटलो. त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली या कामासाठी आणि आम्हाला विचारलं तुम्हाला कुठे कुठे शंका येते ते त्यांनी विचारलं आणि त्यानंतर 2 अधिकारी ज्या दिवशी पैसे मोजले जातात त्याच दिवशी बुधवारी सगळ्या प्रवेशद्वारांवरती आपले अधिकारी ठेवले. त्या अधिकाऱ्याला सुद्धा तसं काही विशेष त्यावेळेला मिळालं नव्हतं. मग वेगवेगळ्या उपाययोजना करायला त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर अनेक उपाययोजना केल्या. त्या उपाययोजनांपैकी खास करून जी उपाययोजना केली, आमचा जो सीसीटीव्ही असतो, या सीसीटीव्हीवरती जे कर्मचारी असतात या कर्मचाऱ्यांना बदलायची त्यांनी विनंती केली. आम्ही ज्या वेळेला त्या सीसीटीव्हीवर असलेले कर्मचारी बदलले आणि नवीन कर्मचारी आले त्यावेळेला आमच्या पहिल्याच गोष्ट लक्षात आली का जी चोरी केली जाते ते चोर कोण आहेत आणि त्यांना पकडण्यात यश आलं. त्याचा 1 नंबरचा जो आरोपी आहे तो आहे तेंडुलकर म्हणून आणि त्याला अरेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखी 9 कर्मचारी होते. ह्या 9 कर्मचाऱ्यांना सुद्धा राजन पेंडुरकर, मी सगळ्या नाव होती ती सगळ्यांची नावही आपल्याला देईन. पेंडुरकर, त्यानंतर एक घाडीगावकर, अशा प्रकारची ही 9 नावं आहेत. त्यांना ताबडतोब त्याच दिवशी ज्या वेळेला आम्हाला ते सीसीटीव्हीमध्ये दिसलं 5 मिनिटाचा विलंब न करता ताबडतोब पोलिसांना तक्रार करण्यात आली आणि पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं. त्यानंतर त्याला सहकार्य करणारे आणखीन जे 8 जण होते त्यांनाही अटक करण्यात आली. साधारणतः हे सगळे कर्मचारी 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस हे जेलमध्ये होते आणि त्यानंतर त्यांची जामिनांवरती सुटका झाली.
ज्या वेळेला आम्ही चौकशी केली त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात आली, चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं. आणि त्यानंतर आम्ही काही उपाययोजना केल्या. त्यापैकी दुसरी एक उपाययोजना अशी होती, भटजींना आपण जे काही दानपेटीत टाकल्यानंतर पैसे देतो दक्षिणा म्हणून, ही दक्षिणा आमच्या नियमाप्रमाणे अर्थात जे आर आहे तो, त्यांनी ते पैसे पुन्हा दानपेटीत टाकले पाहिजेत. ते त्यांनी दानपेटीत टाकायला सुरुवात केली. भटजींच्या आम्ही बैठका घेतल्या आणि अचानक ही रक्कम एवढी वाढली, ती साधारणतः 97 लाखापर्यंत आठवड्याला वाढत होती. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही चोरी आणि दुसरा भटजींकडनं जो काही त्यांना दक्षिणा देत होतो, ही जर आपण बंद केली तर मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जो काही निधी आहे हा वाढणार आहे. मग ट्रस्टी आमचे जे काही आहेत त्यांच्या मनात आलं की आपण ह्या सगळ्याची चौकशी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून की साधारणतः वर्षाला 18 कोटी रुपये वाढले पाहिजेत असा आमचा संशय आहे. आणि मग या सगळ्याची का हे कमी होत आहेत किंवा का हे कमी झालेत या पूर्वीच्या कालावधीमध्ये, याची चौकशी करावी. अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं त्यांनी जे सांगितलं, त्यांनी कुठे उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय. या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल. आणि हे मी काय सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत हे साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत, सगळ्याला माहिती आहेत. आणि ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस खात्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले. अर्थातच आम्ही संभ्रमात होतो. ही एकदम 6-8 आठवड्यात जी रक्कम वाढली आहे ह्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आवश्यक होतं. भटजींचे पैसे कमी केले की भटजीने पुन्हा पेटीत टाकायला लागल्यामुळे केले का, ह्या चोरीचा फार मोठे आणखीन काही रॅकेट आहे का हे शोधणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे तशा प्रकारचं पत्र हे आमच्या काही ट्रस्टीने हे फक्त न्याय आणि विधी खात्याला दिलं. शिंदे साहेबांना पत्र दिलेलं नव्हतं. शिंदे साहेबांना पत्र द्यायची गरज नव्हती. त्याचं कारण असं आम्ही त्यांना जाऊन भेटणार होतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार होतो आणि ही सगळी गोष्ट आम्ही त्यांच्या कानी घालणार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं ही नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युतीमधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणणंच आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आपल्याकडनं जर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. तुम्ही आता या ठिकाणी नावं वाचताना राजेंद्र पेंडुलकर यांचं नाव घेतलं, त्यासोबत 9 जणांचा तुम्ही उल्लेख केला. मात्र 20 मार्चला जो FIR होता त्यामध्ये केवळ एकाच नाव आहे. मग बाकीच्यांचं नाव काय नाही त्याच्यामध्ये? हो, तोच ऑब्जेक्शन आहे आमचं. हे भेटण्याचं कारणच हे आहे की आता तो FIR सुद्धा आणलेला आहे आणि नावं सगळ्यांची आहेत. त्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या शिक्षा झालेल्या आहेत हे सगळं आहे. पोलिसांनी त्यानंतर जसे जसे हे धागेदोरे मिळत गेले तसे तसे त्यांना अटक केली, त्यांना कोर्टात हजर केलं. काही लोकांना 3 दिवसांनी, काही लोकांना 4 दिवसांनी अशा प्रकारचे त्यांना जामीन झाले आणि ते बाहेर आले. आमच्यासाठी ही गंभीर बाब होती आणि म्हणून आमच्या नेत्यांना ही प्रत्यक्ष भेटून सांगावी ही आमची भावना होती. मात्र ह्या सगळ्याची, कारण हे ऑडिट होतं, प्रत्येक वर्षाला जी काही जमा होते त्याची ऑडिट होतं आणि हे ऑडिट व्हावं चांगल्या दृष्टीने म्हणून न्याय आणि विधी खात्याला आमच्या काही ट्रस्टीने हे पत्र दिलं होतं आणि तशा प्रकारचं ते पत्र होतं. साधारणतः एकच मला संधी द्या. या उपाययोजनांमध्ये अनेक उपाययोजना केल्या होत्या. साधारणतः आम्ही 1.5-2 वर्षात जे आलो, साधारणतः
45 लोकांना आम्ही कारवाई केली होती. हे 9 जण जी पे वरती लोकांना दर्शन देण्यासाठी पैसे घेत होते ते साधारणतः 19 जण. प्रत्यक्ष स्टॉल धारकांमार्फत काही कर्मचारी दर्शन घेत होते त्यांच्यावरती कारवाई केली. अशा प्रकारची जवळ ही माझ्याकडे यादी आहे. अशा प्रकारची जवळजवळ 45 ते 46 कर्मचाऱ्यांवरती आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि त्या सगळ्यांना त्याच्या पनिशमेंट दिलेले आहे. पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्यांची नोंद आहे. पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुमच्यापैकी काही विश्वस्तांनी स्वतःच्या रील्स केल्या, त्या पाठवल्या, तुम्ही नंतर बोललात. पण मग एवढी मोठी घटना घडल्यानंतर तुम्ही स्वतः माध्यमांसमोर का आला? आलो ना नाही कधी त्याच दिवशी हा. सेम. म्हणजे मला वाटतं त्यांनी बोलले असतील इथे दुपारी वगैरे. नाही, आणि नाही, नाही. किती वाजता बोलले? ही चोरी झाली, त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या उपाययोजना तुम्ही केल्या, हे सगळं एवढं घडत होतं, तुम्ही मुंबईकरांना, राज्यातल्या जनतेसमोर का आला नाहीत? हा पब्लिक विश्वस्त न्यास आहे. नाही, या बाबतीत आम्ही सगळ्यांना माहिती दिली. आपले अनेक प्रेस होते त्यांनाही माहिती होती आणि ही जाहीर बातमी झाली होती. त्याची टीव्हीवरती सुद्धा सांगण्यात आली होती. आणि ही प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती या ठिकाणी होते त्यांच्या नावाची तक्रार होती. त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या आणि मला असं वाटतं न्यास आणि प्रशासन अशा दोघांनी मिळून ती तक्रार, आम्ही आमच्या तक्रारीवरूनच हे पकडले गेले होते. आम्हीच ते पकडले होते आणि त्याची मदत अँटी करप्शनने आम्हाला केली हेही आम्ही तुम्हाला सांगितलं. आता त्यांचं स्टेटस काय आहे? जे लोक पकडले त्यांचं स्टेटस सस्पेंड केले, सगळ्यांना सस्पेंड केले, सगळ्यांना. हे तुम्ही त्या पत्रात 9 जण. उल्लेख केला आहे की याचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहेत. नेमका हा रोग कोणाकडे आहे आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्या गटामध्ये सहभागी आहेत असं म्हणायचं का? याच्यामध्ये आम्ही सगळे विश्वस्त आहोत. आम्ही पत्र लिहिलं. आता माननीय अध्यक्ष महोदयांनी हे पूर्ण विवेचन केलेलं आहे. हा आमच्या हातात कागद आहे, 9 कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांना कधी कोणत्या तारखेला अटक झाली, कोणत्या तारखेला त्यांना पीसी मिळाली, कोणत्या तारखेला त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली आणि कोणत्या तारखेला त्यांना जामीन झाला, हा सगळा विषय 9 जणांचा आहे. जेव्हा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की हे प्रकरण घडल्यानंतर अचानक मंदिरातली आवक वाढल्यानंतर मग आम्ही ट्रस्टी ज्या उद्देशानं आम्ही ह्या संस्थेचा या न्यासाचा कार्यभार करायला आलेलो आहोत, स्वच्छ प्रशासन राहिलं पाहिजे, पारदर्शक कारभार राहिला पाहिजे, हा कटाक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राजी पवार हे जे आमचे महायुतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी आम्हाला हे सांगितलं की हे मंदिर आहे आणि मंदिराचा कारभार स्वच्छ राहिला पाहिजे. या दृष्टीने माननीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी जे असतील, आम्ही सगळे विश्वस्त मंडळ गेली 1.5 वर्ष पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून 46 कर्मचारी निलंबित झाले. मला सांगा की 46 कर्मचारी निलंबित झाले, 9 अटक झाली, 9 जण सस्पेंड झाले. 2-2.5 वर्षापूर्वी अशा बातम्या तुम्ही 10 वर्षात कधी न्यासाच्या वाचल्या होत्या का? आम्ही आधीच्या विश्वास आरोप करत नाही, पण यापूर्वी का घडलं नसेल असा आमचा संशय. आम्ही आरोप करत नाही. आम्हाला जेव्हा कळलं ट्रस्टी मंडळींना की बाबा आमच्या दर बुधवारी, या बुधवारी जेव्हा आम्ही कलेक्शन करतो त्याच्या दुसऱ्या बुधवारी, पुढच्या बुधवारी आम्ही 4थ्या मजल्यावर जे दानपेटी आहे, जे भक्त मोठ्या भक्तिभावाने देणगी बाप्पाच्या चरणी अर्पण करतात त्याची काउंटिंग केली जाते. त्याची काउंटिंग अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ बँकेचे अधिकारी असतात आणि मग आम्हाला आढळलं की यापूर्वी 30 लाख, यापूर्वी 35 लाख, यापूर्वी 40 लाख, यापूर्वी 50 लाख असं जे दान जमा होत होतं किंवा भक्त जे दान करत होते आणि हे प्रकरण घडल्यानंतर 98 लाख, 94 लाख, 90 लाख हे वाढलं. त्यामुळे आमचा समज असा होता की समज आणि संशय होता की हे जे वाढलेलं आहे हे वाढलं, याच्या मागे ह्याचं ऑडिट झालं पाहिजे. जर 2 वर्षापूर्वी कमी होतं तर 2 वर्षानंतर या गेल्या वर्षभरामध्ये हे उत्पन्न का वाढायला लागलंय, कशामुळे वाढायला लागलंय, ह्याचं ऑडिट होणं गरजेचं होतं. आणि आम्ही एवढं दक्षपणे कारभार करतोय की ह्याच हॉलमध्ये आपण आता सगळे बसलेले आहात. याच हॉलमध्ये आम्ही सिक्युरिटीची बैठक घेतली. जेवढे आमचे 30 सिक्युरिटी आहेत त्यांना आम्ही निक्षून सांगितलं इथे भ्रष्टाचार चालणार नाही, इथे भक्तांकडनं पैसे कोणी दर्शनाचे घ्यायचे नाहीत. इथे जे स्टॉल धारक प्रिमायसेस मध्ये आहेत ह्याच हॉलमध्ये आम्ही त्यांची बैठक घेतली की कुठल्याही स्टॉल धारकाने कुठल्याही भक्ताला लुबाडायचं नाही, कोणीही दर्शनाचे पैसे घ्यायचे नाहीत. तुम्हाला किस्सा सांगतो की दादर स्टेशन पासून टॅक्सीवाल्यापासून ते फुलवाल्यापासून तिथल्या आमच्या काही कर्मचाऱ्यांपर्यंत रॅकेट चाललं होतं. या आमच्या निदर्शनास आलं आणि आम्ही 1 वर्षापासून हे रॅकेट 90% बंद करण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्याचाच परिभाग म्हणून हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. 1 मिनिट पूर्ण करतो. हे कर्मचारी पकडले गेले आणि मग आपण हे पाहतोय की हे सगळा जो प्रकार 1-1.5 वर्षानंतर जे पारदर्शकपणे कारभार आम्ही करतोय. मी तुम्हाला सांगतो आता आधीचा ट्रस्टी बोर्ड असेल
तुम्ही कधी बातम्या ऐकल्यात का कुठल्या कर्मचाऱ्याला पकडल्या, सस्पेंड केलंय, बडतर्फ केलंय, कामून काढलंय? पुरावे आमच्याकडे पुरावे आहेत, हे आम्ही तुम्हाला पुरावे सादर करतोय. त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जे पत्र वाचून दाखवलेलं आहे त्या पत्राचा एकच गाभा आहे की एकूण जी व्यवस्था 1.5-2 वर्षापूर्वी चालली होती, आता 1.5-2 वर्षामध्ये आता माझ्याकडे कागद आहे 114. हे बघा, आता माननीय अध्यक्ष महोदय आहेत, आता आम्ही 36 कोटी यावर्षी गरजू जे आहेत पेशंट त्यांना 36 कोटीचं वाटप केलं. तेच प्रमाण आधी 20 कोटी होतं. यानंतर तुम्हाला आणखी एक कागद दाखवतोय, दानपेटी जमा 2022 ते 2023 एक मिनिट, दानपेटीची जमा आहे. आणि हे बघा, एकूण जमा वित्तीय वर्ष 2022 ते 23 106 कोटी. आम्ही जेव्हा ट्रस्टी मंडळ आलो अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा 114 कोटी. आम्ही मागच्या वेळी 2025 मार्चला बजेट मांडलं 134 कोटी आणि 2026ला मी मार्चमध्ये हे बजेट मांडलं तर 182 कोटी हे मंदिरामध्ये भक्तांनी जे दान केले त्याची ही वाढलेली ही रक्कम आहे. आणि या 4 महिन्यामध्ये 1 एप्रिल ते आता 30 जुलैपर्यंत 15 कोटीच्या घरात ही रक्कम गेलेली आहे. म्हणजे आम्ही हे ट्रस्टी मंडळ आम्ही जर दोषी असतो तर आम्ही पत्र लिहिलं असतं का? आम्ही जर न्याय विभागाला आम्ही पत्र लिहिलं असतं का? दोषी नाही. जे काही दोष यापूर्वी निर्माण झालेले आहेत त्या दोषाची ऑडिट झालं पाहिजे. ते दोष का होते ही आमची सिंपल आणि साधी मागणी आहे. म्हणजे सिद्धिविनायकापेक्षा ईश्वरी अंश हा विश्वस्तांमध्ये आहे, सिद्धिविनायकामध्ये नाही, हे तुमच्या आकडेवारीवरून दिसतंय. हे बघा, बाप्पाच्या भक्तीपोटी सगळे येतात, पण आमचं एकच म्हणणं आहे की बाप्पाच्या भक्तीपोटी आधीही लोक भक्त देशातून, महाराष्ट्रातून किंवा परराज्यातून किंवा परदेशातून सुद्धा येत होते. पण जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे जे उत्पन्न आहे हे एका दिवसात वाढत नाही, एका दिवसात 1 लाख भक्त येऊ शकत नाहीत, एका दिवसात 2 लाख भक्तांची अशी वाढ होत नाही. त्यामुळे आमचा हा संशय होता की आमचा समज आहे की हे वाढलेलं उत्पन्न आणि आधीचं कमी उत्पन्न याच्यामध्ये एवढी मोठी तफावत का, याचं कुठंतरी विवेचन, विश्लेषण आणि ऑडिट झालं पाहिजे. आमचा प्रामाणिक हेतू आहे. विचारा एका एकाने सगळ्यांनी विचारा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण देऊ. एक्झॅक्टली पुढे काय झालं ते नाही. तुम्ही जी तक्रार केली की चौकशी व्हावी ऑडिट व्हावं, त्याचं पुढे काय झालं? वरिष्ठ अधिकारी नेमके कोण आहेत? त्यांच्या बाबतीत काही नावं तुमच्याकडे गेलेत का? कुठले कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरती जशी कारवाई झाली तशी उच्चपदस्थ अधिकारी ज्यांचा उल्लेख आहे पत्रामध्ये त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे? शिंदे साहेबांना लिहायचंच नव्हतं. त्याच्या खाली असलेल्या विश्वस्तांच्या सह्या सगळ्यांच्या नाही आहेत, त्यामध्ये काही लोकांच्या सह्या राहिलेल्या आहेत. त्या का राहिल्या? म्हणजे तुमच्या विश्वस्तांमध्ये सुद्धा काही गडबड चालू आहे का? नाही, असं काही नव्हतं. खरं म्हणजे शिंदे साहेबांना स्वतः भेटून द्यायची कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना सुद्धा स्वतः भेटून द्यायची अशी कल्पना होती. आणि ज्या दिवशी हे पत्र गेलं त्यावेळेला मी दिल्लीला होतो आणि पवनजी सुद्धा इथे नव्हते. या गोष्टीवर ही चर्चा झाली होती, इथे बसलो होतो त्यावेळेला, की अचानक हे वाढलेलं उत्पन्न आहे आणि यापूर्वी जे कमी होतं ह्याची कुठेतरी ऑडिट झालंच पाहिजे, ही भावना होती. म्हणजे आम्ही ऑडिट करा असं म्हणतोय, अंदाजे हे उत्पन्न वर्षाला किती कमी होत होतं हे सांगतोय, म्हणजे ती चोरी केली असा अर्थ होतो का त्याचा? ते पैसे कसे बाहेर न्यायचे, म्हणजे कुठून मंदिरातून पैसे कसे बाहेर न्यायचे, म्हणजे काही बघा, काही निश्चित तिचे काही लूप होल्स होते आणि हे जे पैसे आम्हाला हेच करायचं आहे. कारण त्या आरोपीनं जेव्हा पकडलं त्यावेळेला आमच्याकडे जे अधिकारी वर्ग गेला होता त्यांनी 10,000 चोरी झाली अशा प्रकारचं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आम्ही ज्या वेळेला पोलिसांवरती दबाव आणला आणि सांगितलं हे भक्तांचे पैसे आहेत, त्याची रिकव्हरी झालीच पाहिजे, त्यावेळेला त्यांनी प्रत्येकी 10,000 अशा प्रकारे 80,000 रिकव्हरी केली. यावर आम्ही समाधानी नव्हतो. यामध्ये आणखी सुद्धा रॅकेट असावं अशा प्रकारचा आजही आम्हाला संशय वाटतोय. आपण जे काही आता प्रश्न विचारला, तुम्ही ताबडतोब पत्रकार परिषद का नाही घेतली, इथे अजूनही आमचा असा संशय आहे की ही लाईन इथेच संपलेली नाही, याच्यामध्ये अजून सुद्धा काही असावेत असा आजही आमचा संशय आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आम्ही अँटी करप्शन आणि पोलीस खातं यांच्या मार्फत ते पैसे कसे बाहेर न्यायचे, ते पैसे कसे बाहेर घेऊन जायचे? कारण काय आहे? कठे बरोबर आहे. ज्या आता वेळेला एखादा त्यांनी कर्मचारी इथे येतो त्यावेळेला त्याच्या खिशात काहीतरी एक थोडीशी रक्कम असते जी प्रवासासाठी दैनंदिन वापरासाठी लागते. पण मग घरी घेऊन जाताना जर एवढे लाखो किंवा हजारो रुपये जात होते तर मग इथे काय नेमकं चाललं होतं? तुम्हाला एक सांगतो प्रामाणिकपणे की आम्ही आता एक डिसिजन मागे बोर्ड ऑफ ट्रस्टीची बैठक झाली, आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की या ठिकाणी जे कर्मचारी किंवा
तिरेकर स्टाफ असेल, यांचा एक गेट आम्ही निश्चित करणार आहोत. जाताना तोच गेटनी ते गेले पाहिजेत. आमची सिक्युरिटी आम्ही अजून अलर्ट करतोय की जाताना त्याच्या खिशात किती पैसे होते आणि आता तो नोकरी म्हणजे कामावून बाहेर जाताना तो किती घेऊन जातो याची आता पूर्ण चेकिंग आम्ही करणार आहोत. हा प्रशासनाने आणि हा बीओटीने आम्ही बोर्ड ऑफ ट्रस्टीने हा निर्णय घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की जो आरतीची पेटी असते ज्यामध्ये भाविक दान टाकतात, कोणी 500 रुपये असेल, कोणी 200 रुपये टाकत असेल, कोणी 50, कोणी 10 रुपये असेल, तर जे दानात आता क्लिअर कर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ते दान पेटी, ही आरतीची दान पेटी ही एका मजल्यावर नेली जायची, तिथं ती ठेवली जायची आणि मग एक त्यांचा सहकारी कर्मचारी हा दरवाजात उभा राहायचा, मग दुसरा तो त्याला सिग्नल करायचा आणि मग कोण नसेल मग तो दानपेटीतलं हात टाकून किंवा खोलून ते पैसे काढत होता. असा मला एक कर्मचारी आढळला. मग आम्हाला वाटलं की एका कर्मचाऱ्यापुरतं हे मर्यादित नसेल, सीमित नसेल. मग आम्ही जाऊन कंट्रोल रूमचा सीसीटीव्ही चेक केला, सगळ्या तारखा चेक केल्या आणि त्यानंतर मग उघडकीस आलं. जर हे ट्रस्टी मंडळ दक्ष नसतं तर आम्हाला वाटलं असतं एक पकडला 16 जाऊ द्या, काय ती किती चोरलेत, 500 रुपये चोरलेत, 1000 रुपये चोरलेत. पण आम्ही काय केलं, आम्ही कंट्रोल बोर्डमध्ये गेलो, सीसीटीव्हीच्या तारखा काढल्या आणि मग त्यातले 9 कर्मचारी आम्हाला सापडले. जे काही 19 कर्मचारी होते त्यांनी काही भक्तांना कॉन्टॅक्ट करून स्वतःच्या मोबाईलवर जीपेवरून पैसे घेतले दर्शनाचे. हे जर आम्हाला वाटलं नसतं जाऊ द्या, सोडून द्या, कर्मचारी आपला, पण आम्ही त्या 19 जणांना सुद्धा सस्पेंड केलं. आम्ही काही लोकांना सिक्युरिटी असे आहेत की आपण जर सगळे मंदिरामध्ये येत आहेत, काही जण 200 रुपये खिशात टाकायचे दर्शनाला जायचे, काही जण 500 खिशात टाकायचे दर्शनाला जायचे. आम्ही ते गेट सुद्धा सील केले आणि आमचे एक ट्रस्टी आता संध्याकाळच्या वेळी राऊंड मारतात, शॉलवाल्यांना भेटतात, बघतात. त्यामुळे कुठेतरी आता हे उत्पन्न वाढायला लागलेलं आहे. त्याचंच फलित आहे की ह्या वर्षी 35% आम्ही झालोय आणि आम्हाला आत्मविश्वास आहे बाप्पाच्या आशीर्वादाने की ट्रस्टी बोर्ड असं काम करतोय. भक्तांचा अजून इकडे ओघ वाढतोय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावरून भक्त इकडे येत आहेत. पुढच्या वर्षाचं बजेट 250 कोटी जाईल. फक्त पैसे वाढवणं आमचा उद्देश नाही, तर मगाशीच मी सांगितलं 36 कोटी यावर्षी आम्ही अर्थसहाय्य वाटलंय. मूळ प्रश्न नाही नाही, बोला 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 सांगितलं ना आता. पैसे बाहेर गेल्याचं तुम्ही नीट सांगितलेलं नाही. हा एक प्रश्न, याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे. राम मंदिरामध्ये जेव्हा चोरी झाली, चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना राजीनामे द्यावे लागले. तुमच्यापैकी कोण राजीनामा देणार कशासाठी, या गोष्टीसाठी? काय बरोबर आहे की ते पकडले म्हणून अधिक नाही ते राजीनामा का द्यायचा? माझा प्रश्न नीट ऐका. हो, अधिकृतपणे या गोष्टीची नैतिक, राज ठाकरेंनी जे काही म्हटलं किंवा जे पत्र एकनाथ शिंदेना लिहिलं गेलं त्या पत्रातला मजकूर चुकीचा आहे की राज ठाकरेंनी तो चुकीचा वाचला? आणि मग जर तो चुकीचा वाचला असेल, जे घडलं त्याच्यासाठी विश्वस्त म्हणून नैतिक जबाबदारी कोणाची? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्ही चोरी पकडली म्हणून आम्ही राजीनामे द्यायचे? चोरी पकडली म्हणून राजीनामे द्यायचे? नैतिकता म्हणून कसली? आम्ही आजही आम्ही अँटी करप्शनला पत्र लिहिलं. ऐका 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 ऐका, नाहीये म्हणूनच आम्ही सगळ्यांशी बोलतोय की आम्ही अँटी करप्शनला पत्र दिलं. अँटी करप्शन नांगरे पाटीलला भेटलो, त्यांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्या अधिकाऱ्याने आम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या, म्हणजे आम्हाला सांगितलं पहिलं सीसीटीव्ही मधले जे कर्मचारी आहेत ते तुम्ही तिथे बदला. ते बदलल्यानंतर आमच्या आम्ही ज्यांना नियुक्त केले त्या कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही आम्हाला दाखवले का इथे अशा अशा प्रकारे चोरी होते आणि ही चोरी तिथून फक्त ती पेटी कशी उचलली जाते, पैसे कसे काढले जातात हे दाखवलं. ताबडतोब आम्ही 5 मिनिटाचा सुद्धा वेळ न बघता ताबडतोब त्यांची आमच्या ज्या सीईओ आहेत त्यांना सांगितलं की ताबडतोब कंप्लेंट दाखल करा. त्यांच्या विरुद्ध ती तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे 9 जण पकडले गेले. आजही आम्हाला असं वाटतं हे पूर्ण झालेलं नाही, यामध्ये आणखीन काहीतरी असू शकतं आणि त्यामुळे तशा प्रकारची खबरदारी ही आमच्या जे सगळे ट्रस्टी आहेत यांनी घेतलेली आहे. हे सगळं बोलताना तुम्ही आता म्हटलात की हे कर्मचारी जे ते विशाखा राऊत यांच्या संपर्कात होते, संपर्कात नोकरीला लावले होते आणि उभाटाच्या शाखेत जाणारे होते. काही वर्षापूर्वी तुम्ही अखंड शिवसेना होती, म्हणून मी सगळ्यांना ओळखतो, शिवसेनेच्या शाखेत म्हणूनच सांगितलं मी. शिवसेनेच्या शाखेत शिवसेनेच्या शाखेत जाणारे चोर असं म्हणावं असं कशाला मी कारण म्हणतो? की एकंदरीत ज्याने चोरी केली त्यालाच चोर आपण म्हणू शकतो. शाखेत जाणारा चोर कसा मी जात होतो?
मग या न्यायालयाने जर पाहिलं या न्यायालयाने कोणत्या ग्राउंड्सवर तुम्ही हा स्टेटमेंट बोललाय? Exactly. शिवसेनेच्या शाखेमध्ये गेले, कोणत्या शाखेचा नाही. नंबर आहे का तुमच्याकडे? सगळ्या शाखांचे नंबर आहेत, सगळ्यांना आम्ही आणि मला- रिलीज केलंय का? पोलिसांना त्यांनी सांगितलं का आम्ही या शाखेमध्ये गेलो होतो? त्यांनी नाही. आता तुम्ही हेच सांगितलं की मी पूर्वी सुद्धा शिवसेनेत होतो. बरोबर आहे. याचा अर्थ मी तिथल्या सगळ्यांना मुंबई ओळखतो. महानगरपालिकेत होता, स्थायी समितीमध्ये तुम्ही असताना सगळ्यात जास्त नोकर भरती ही ज्या दोन्ही क्लबमध्ये अंधेरी आणि मुलुंडच्या क्लबमध्ये तुम्ही केलेली होती. तिथे भ्रष्टाचार चालू आहे. म्हणजे आता लोकांनी तिथे पण तुमची नावं घ्यायची का? तुम्ही मराठी मुलांना नोकरी देणं हे तुमचं कर्तव्य समजलं, तसं राऊतांनी समजलं असेल. आज तुम्ही राऊतांचं नाव घेऊन याला सगळं पक्षीय रंग देताय का? हा माझा कसला प्रश्न. पक्ष रंग? ह्याच्यात एक तर खरं सांगितलं, राजसाहेबांनी आरोप केले. राजसाहेबांच्या किल्लेदारांनी आदेश बांदेकरांवरती पण आरोप केले होते. मग त्या आरोपाचीच पुनरावृत्ती राजसाहेब करतायत का? साहेब तुम्ही प्रश्नाला नाही बघाल. अरे म्हणजे असं काही एकाही प्रश्नाला बगल देणार नाही. एकाने प्रश्न विचारा, त्याचं उत्तर देऊ. बेसिक प्रश्न आहे की शाखेत बाबतीत प्रश्न निर्माण केला होता. तुम्ही अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्या प्रकरणांची तुम्ही चौकशी केलात का किंवा त्याची काही माहिती मिळाली का? कुठल्या प्रकरणात? जेव्हा हा संपू दे. तुम्ही जसं म्हटलात की विशाखा राऊत यांनी त्या इसमाला चोराला नोकरीवर लावलं, तसं जी 9 लोक होती किंवा अधिक तुमच्याकडे जेवढी काही आली त्याच्यातले बरेच लोक जे ती शाखेत जातात, त्याच्यासोबत कोचरेकर सरांनी त्याला संदर्भ दिला की शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांना कामाला लावण्याची वगैरे प्रकरणं केली आहेत. त्यामुळे ती संपर्कातली लोक आहेत, पण ती शाखेत जाणार आणि विशाखा राऊत असं स्पेसिफिक नाव घेऊन तुम्ही याचं राजकीयकरण करताय का? कशासाठी? या सगळ्या गोष्टी नाही, मी सांगितलं ना. असं आहे, जो पेंडुरकर आहे तो शाखा क्रमांक, आत्ताची जी शाखा आहे ती शाखा क्रमांक 194. घाडीगावकर आहे, तोही सामन्याच्या अगदी बाजूला राहतो, तोही त्याच शाखेतला आहे. मी तिथे काम केलेला माणूस आहे, मला माहिती आहे ते. त्यांनी कोणीतरी आमच्यावर शिंतोडे ओढवायचे, पण हे करणारे कोण आहे ते त्यांनी जरा शोधलं पाहिजे ना. मला सांगा, तुम्ही आता शेवटची 40 वर्ष राजकारणात आहात. बरोबर. ज्यावेळी ह्या सगळं घडलं, जी गोष्ट योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या रामद्रोहाबाबतीत केली, तुम्ही हे सिद्धिविनायकाच्या गणेशद्रोहाबद्दल करणार का? त्या आरोपींच्या घरादारापर्यंत त्यांनी बनवलेल्या मालमत्ता, त्यांच्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत तुम्ही पोहोचणार का? पोचायचंच आहे, आणि तीच आमची खरी जबाबदारी आहे. आमची मागणी पण तीच आहे की त्यांनी प्रत्येक आरोपी 10,000 रुपये चोरले आणि त्यांच्याकडनं 10,000 रिकव्हरी केली, ही दाखवली. म्हणजे 8 जणांचे 80,000. आमचं म्हणणं असं आहे की आता वाढलेली रक्कम आणि यापूर्वी जे काही येत होती दानपेटीमध्ये, हा गॅप खूप मोठा आहे. हा नेमका कुठे गेला? चोरीमध्ये गेला का? ज्या काही उपाययोजना केल्या त्याच्यामुळे त्या झाल्या, ह्याचा शोध कोणी घ्यायचा? तुम्ही सीआयडीची मागणी करताय? करू सीआयडीची मागणी. तुम्ही लॉ अँड ज्युडिशरीकडे जी मागणी केली ऑडिटची, त्या मागणीचं झालं काय? ऑडिटची जी मागणी केली तर मागणीचं झालं काय? कारण लॉ अँड ज्युडिशरी मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत, तर त्यांनी नक्की काय केलंय? आणि याचा भाग महत्वाची पत्रकार परिषद आहे. बरोबर. खजिनदार का नाही? नाही, ते दिल्लीला आहे. दिल्लीला आहे. लॉ अँड ज्युडिशरीचं पुढे झालं लॉ अँड ज्युडिशरीचं नेमकं पुढे काय झालं? साहेब एक मिनिट साहेब तुम्ही म्हणता की 18 कोटी रक्कम 18 प्रशासकीय पातळीवरती नेमक्या काय हालचाली झाल्यात? लॉ अँड ज्युडिशरीने काय केलं? राठोड साहेब काय पत्र रिपोर्ट कॉल केला, रिपोर्ट करा. डिटेल रिपोर्ट त्यांनी जे आम्ही पत्र दिलेलं आहे न्याय आणि विधी विभाग मंत्रालय, त्या पत्राच्या अनुषंगानं न्याय विधी विभाग यांनी सिद्धिविनायक न्यासाच्या प्रशासनाला पत्र पाठवून याबाबत सविस्तर अहवाल मागवलेला आहे. त्या सविस्तर अहवालानंतर जे न्याय विभाग आहे, न्याय विधी विभाग, आणि तो न्याय विधी विभाग मग वरिष्ठ स्तरावर मग डीसीएम साहेब असतील, सीएम साहेब असतील, यांना त्याबाबत कळवणार आहे. आणि त्यानंतर आम्ही चौकशी ऑडिट करण्याची मागणीच केलेली आहे. आणि यापूर्वी अध्यक्षांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितले, ते आपण ऐकलेलंच आहे की ऑलरेडी आम्ही राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे त्यांनाही रितसर लेखी तक्रार केलेली आहे. ते पत्र सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. जर आम्हाला कुठलं लपवायचं असेल, आता जसं राजेश कोचरेकरांनी सांगितलं की सीआयडी चौकशी मागणी करणार का, सीआयडी चौकशीच्या मागणीच्या आधीच आम्ही लाचलुचपत विभागाला पत्र पण लिहिलेलं आहे. आणि याबाबत आपण चौकशी करावी, किंवा हे जे 9 कर्मचारी पकडलेले आहेत
हे 9 कर्मचारी फक्त 10,000 पुरते सीमित आहेत का, की त्यांची आणखी कुठं मालमत्ता आहे का, किंवा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणखी इथं कुठले कर्मचारी आहेत का, की कोण आहेत का, याची जेव्हा सखोल चौकशी होईल तेव्हा खऱ्या अर्थानं खरा सूत्रधार यामागे कोण आहे हे निश्चितपणे तुमच्या समोर पण येईल, राज्यासमोर पण येईल, सिद्धिविनायक मंदिराच्या भक्तांसमोर पण येईल. आपण एक पॉलिटिकल प्रश्न विचारला की मान्य राजसाहेबांचं त्या भाषणाचा दाखला दिला असेल किंवा काही केलं असेल. आता माझ्याकडे हा कागद आहे. हे वेळेस तर हे अध्यक्ष नव्हते, त्यावेळेस तर आम्ही ट्रस्टी नव्हतो. जेव्हा मनसेचे आत्ता जे नगरसेवक सन्मान्य आहेत यशवंत किल्लेदार, तुमच्याकडे काय उत्तर आहे? तुम्ही प्रत्यक्ष एक मिनिट तुम्ही प्रत्यक्ष इथे आहात. आता तुम्हाला माहिती नाही की नक्की पैसे कुठे गेले. आम्ही सांगतोय ना कसे वाढले ते सांगतोय. त्याच्यासाठी करोडोमध्ये आहे. हा हा गॅप आहे तो करोडोमध्ये आहे. आता तुमच्या समोर आहे, तुम्हाला सगळ्यांना बाकीचे पैसे कुठे? तेच विचारतोय आम्ही, तेच आम्ही मागतोय. पण एवढी मोठी चोर आहे, एवढी मोठी एक मिनिट, एवढी मोठी चोर आहे. तीन-चार दिवसातच जामीन कसा मिळतो म्हणजे तुम्ही तुमची बाजू भक्कमपणे मांडली आहे. आदेश बांदेकरांचा जो पेपर दाखवला ना, तो पेपर आणि राज ठाकरेंनी जाहीर सभेत एकनाथ शिंदेच्या नावानिशी आणि ट्रस्टींच्या नावानिशी उच्चारण केलेली गोष्ट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हे जे काय आहे हे असं कोणी प्रिंटआउट काढून बोलू शकतं. नाही चेक करा. हे बघा, मी पण एक जबाबदार विश्वस्त आहे. कुत्रेकर साहेब जबाबदार विश्वस्त आहे. मी पण 25 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. हे तुम्हाला नेटवर सगळं सापडेल, तुम्हाला त्या तारखेचं सापडेल, प्रेस कॉन्फरन्स घेतली तारीख सापडेल. आम्ही हवेत बाण मारत नाही, बरोबर आहे. हे पण लक्षात. आणि दुसरा विषय, एक मिनिट दुसरा विषय, तुम्ही आता जो उल्लेख केला आदेश बांदेकरांचं पत्र परिषद किंवा आधीचं काय किंवा आत्ताचं काय, आता आम्ही क्लिअर कट सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही पत्र पाठवलं नाही. आमची ती चौकशी मागणी जर पाठवलं नसेल तर त्यांनी कोणतं पत्र वाचून दाखवलं ते सुद्धा जाहीर करावं त्यांनी. म्हणजे राज ठाकरे कुठं बोलताय आम्ही बोललो का असं? तुम्ही आता तुम्ही तुमच्या तोंडाने सांगता. आम्ही बोललो का? आम्ही सांगतो शिंदे साहेब, आम्ही न्यायविधी विभागाला पत्र दिलं, शिंदे साहेबांना आम्ही पत्र दिलेलं नाही. त्या आज इथं विश्वस्त असलो तरी त्या पक्षाचा मी एक कार्यकर्ता आहे, या आत्मविश्वासाने मी सांगतोय तुम्हाला ते पत्र दिलेलं नाही. त्यामुळे त्यांना कोणी पत्र दिलं आणि त्यांनी कोणाच्या नावाने वाचलंय हे पण समोर आणलं. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. आणि आम्ही हे सांगतोय, हे तुम्ही जाऊन नेटला चेक करा, त्या तारखेचं तुम्हाला सापडेल पत्र परिषद घेतली की नाही ते आहे ना. सांगितलं ना त्यांनी, सांगितलं ना. अहो सांगितलं, ते दिल्लीमध्ये होते. थोडा विषय समजून घ्या. 18 कोटी गेलं असं कोणी म्हणालेलं नाही. थोडा 2 मिनिटं. ते असं म्हणतायत की हे पत्र एकनाथ शिंदेना लिहिलंच नाही, मग त्यातलं खरं काय आणि खोटं काय ते तुम्ही शोधा. आता साहेब कुत्रे कसं तुम्ही शोधा. आम्ही जर आत्मविश्वासाने सांगतो आम्ही शिंदे साहेबांना पत्र दिलं नाही, तर माननीय राज साहेबांनी कोणतं पत्र शिंदे साहेबांना ऍड्रेस केलेलं वाचलं. आम्ही न्याय विभागाला पत्र दिलेलं आहे, न्याय व विधी विभागाला. त्या विभागाने प्रशासनाला क्लिअर कट सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेत की बाबत तुम्ही जे पत्र सादर केले त्याचा अहवाल पाठवा. पण याच मजकुराचं पत्र न्याय व विधी खात्याला लिहिण्यात आलंय का? हो. आणि जर ते लिहिण्यात आलंय तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलंय का? अहो, ते आले ना, रिपोर्ट मागवला ना त्यांनी. रविंद्र साहब, आप हिंदी में आप बताएं ये पूरा जो मामला है. थोड़ा मराठी में मराठी न्याय आणि विधी गृह मंत्रालय हे सगळे जे काही मंत्रालय आहेत या न्यासाशी संबंधित ही तुमच्याबरोबर पत्रव्यवहार करताना दिरंगाई करतायत असं तुमचं मत आहे का? कारण तसं दिसतंय, तुम्ही जे सांगताय की पत्र पाठवलंय त्याचं उत्तर आलं नाही, असं होतंय का? उत्तर आलं नाही असं रिपोर्ट आला का? बोला ना तुम्ही. रिपोर्ट कॉल केला त्यांनी. रिपोर्ट कॉल केला. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं 9 जण आहेत त्यांची नावं जाहीर करतात. एक मिनिट, तुम्हाला मी नावं वाचून दाखवतो. आणि या लोकांना परत घेणार का न्यास? बिलकुल नाही. तुम्हाला मी नावं वाचतोय बघा. तुम्हाला मी नावं वाचून दाखवतो. हे बघा, 21 मार्च राजेंद्र रामचंद्र पेंडुरकर यांना अटक झाली. 24 तारखेपर्यंत त्यांना कस्टडी झाली. 24 तारखेला सेम डेला म्हणजे 24 तारखेनंतर त्यांना न्यायालयीन कस्टडी झाली आणि 27 तारखेला त्यांना
जामीन व्हायला, म्हणजे 3 दिवसांनी जेलमध्ये गेल्यानंतर. म्हणजे असं नाही फक्त पोलीस कस्टडी नाही तर त्यांना कारागृहात पण पाठवलं गेलं. नंतरचं आहे 22 तारखेला पहिल्या दिवशी एक आरोपी अटक झाला. मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनिल रहाटे 22 तारखेला अटक, 24 तारखेपर्यंत कस्टडी, 24 तारखेला एमसीआर आणि 27 तारखेला जामीन. त्यानंतर अरविंद काडगे 22ला अटक, 24ला पोलीस कस्टडी, 24 पर्यंत, 24ला न्यायालयीन कस्टडी, 27ला जामीन. त्यानंतर शरद गाडी 22, 24ला जामीन, 24ला न्यायालयीन कस्टडी, 27ला जामीन. समीर शिवलकर 22ला अटक, 24 पर्यंत कस्टडी, 24ला एमसीआर आणि 27ला जामीन. पद्माकर आडारकर 22 तारखेला अटक, 24 तारखेला पीसी, 24 तारखेला न्यायालयीन कस्टडी, 27ला जामीन. अभिषेक बाळकृष्ण मलिक 24 तारखेला अटक, 25 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी, 24 तारखेला न्यायालयीन कस्टडी, 27ला जामीन. महेंद्र बाळाराम भाईजे 24 तारखेला अटक, 25 तारखेला पोलीस कस्टडी, 25 तारखेला न्यायालयीन कस्टडी, 27ला जामीन. आता यातलं तुम्हाला एक सांगतो, एक नरेश खाडे नावाचा व्यक्ती आहे, त्याला पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याला 27ला गुन्हा दाखल केला, 28 मार्चला त्याला नोटीस दिली, परंतु तो फरार झाला. हा कर्मचारी फरार झाल्यानंतर त्यांनी 17/6ला अटकपूर्व जामीन घेतला आणि तो सध्या अटकपूर्व जामिनावर आहे. याबाबत आम्ही न्यासानी पोलिसांकडेही विचारणा केली. या आरोपीला अटकपूर्व जामीन त्याचा रद्द करून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावरही कारवाई करावी. आणि आमची ही प्रामाणिक मागणी आहे की तुम्ही जसं आम्ही तर लाचलुचपत प्रतिबंध विभागाला पत्र दिलं अँटी करप्शनला, आणि आम्ही या संदर्भात वरिष्ठांना भेटून नेत्यांना भेटून याबाबत आणखी कडक कारवाई करून चौकशी करून ह्यामध्ये जेवढे दोषी आहेत हे आम्ही तुम्हाला रॅकेट पण सांगितलं मगाशी की टॅक्सीवाल्यापासून फुलवाल्यापासून इथल्या शिपायापासून ते कोण कोण रॅकेटमध्ये होतं. हे रॅकेट जेव्हा उद्ध्वस्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण त्या कारवाईला सामोरं गेलो की ती कारवाई आम्ही सक्सेस केली आम्ही म्हणू शकतो. पैसे चोरी झालेले पैसे मिळवण्यात इंटरेस्ट आहे का याच्यात राजकारण? भक्तांचे पैशाची चोरी जी झालेली आहे त्याच्यावर कारवाई करण्यात इंटरेस्ट आहे का तुम्हाला राजकारण? जर कारवाई करायची नसती, एक मिनिट, कारवाई करायची नसती, आम्ही बोलतच नाही, आम्ही गप्प बसलो. केस फॉलोअप घेतो आम्ही. ऐका ना, कारवाई करायची नसती तर एक कर्मचारी अटक झाला तर आम्ही सोडून दिला असता विषय. पण आम्ही सीसीटीव्ही जाऊन चेक केले, इतर 8 आरोपींना अटक केली. एक मिनिट साहेब, कारवाई करायची नसती तर ज्या भक्तांकडनं काही कर्मचाऱ्यांनी जीपेद्वारे पैसे देऊन दर्शन दिले त्या 19 जणांना आम्ही सस्पेंड केले नसते. कारवाई करायची नसती तर स्टॉलवाल्यांना इथे बोलवून आम्ही त्यांना समज दिली कडक शब्दामध्ये की भक्तांना लुटू नका. आणि तुमचा जो प्रश्न आहे की आम्हाला इथे हे बघा पैसे जमा करणं हा उद्देश नाही, तर भक्तांनी दिलेल्या पैशामधून दानामधून महाराष्ट्रामधला शेतकरी आहे, आता आम्ही आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना आम्ही शिष्यवृत्ती देतोय. आम्ही 50,000 मुलांना मोफत पुस्तकं दिलीत. आम्ही महाराष्ट्रातले विदर्भ कांदा त्या बांधापासून जेवढ्या निकषामध्ये कॉलेज बसतात त्यांना आम्ही 2,500 2,000 पुस्तकं मोफत देतोय. आम्ही ह्या वर्षी 36 कोटीची मेडिकल आम्ही मदत दिली, 25,000 प्रत्येकी रुग्ण. आणि आम्ही या बीओटी मध्ये ठराव केला की 25,000 आजार मोठे असतात, खर्च मोठे असतात, त्यामुळे शासनाने 50,000 करावं असा ठराव सुद्धा आम्ही शासनाला पाठवला. म्हणजे भक्तांचे जे दान येतं त्या दानातून न्यास चाललं पाहिजे. त्या दानातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि जे काही रुग्ण आहेत त्यांना मदत झाली पाहिजे. आज आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि आम्हाला जर पैसे गोळा करण्यात पैसे जर आम्हाला जे चोरीला गेले ते इंटरेस्ट नसतात आम्ही पण गेलोच नसतो ना कारवाई पर्यंत. एक मिनिट, ज्या वेळेला आम्हाला कळलंय की अशा प्रकारचा काहीतरी प्रकार होतोय त्यावेळेला आम्ही प्रथमच साधारणतः एप्रिल 2026च्या दरम्यान त्यावेळेला आम्ही मिलिटरी रिटायर या ठिकाणी साधारणतः 19 कर्मचारी ठेवले जे मिलिटरीमध्ये रिटायर आहेत. आमच्या लक्षात आलं तिथून सुद्धा काही व्यवस्थित होत नाही. ते साधारण 6 महिने होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची किंवा बोर्डाच्या जे काही सिक्युरिटी आहेत त्यात आम्ही ठेवलेल्या आहेत. फक्त आम्ही आमचे जे सिक्युरिटी आहेत या भरोश्यावर राहिलेलं नव्हतो. कारण आम्हाला जेव्हा जेव्हा कळायला लागलं की हे फक्त आपले जे कर्मचारी आहेत यांच्याकडनं हे काम चोरी पकडण्याचं होत नाही त्यावेळेला अनेक उपाययोजना केली. त्यापैकी सिक्युरिटी बदलणं हा सुद्धा उपाययोजना आम्ही केलेली आहे.
आपण विचारा. जागेदारांवरती जे आरोप झाले होते त्याबाबतीत विधानसभेत प्रश्न निर्माण केला होता. बरोबर. त्यानंतर तुम्ही सिद्धिविनायक नाथ मंदिराचे अध्यक्ष झाला, त्यांना 2 वर्ष होत आली. बरोबर. तुम्ही त्या प्रकरणांची किती चौकशी केला, त्या आरोपांच्या बाबतीत काही तथ्य निघालं का, किंवा तुमच्या त्याच्या बाबतीत काही अहवाल तयार केला गेला का त्या आरोपांवर? त्या वेळेला सभा प्रश्नाला जोडूनच एक आहे. आदेश बांदेकर अध्यक्ष असताना जवळपास 100हून अधिक लोकांना परमनंट केलं होतं. हे 9 लोक त्यामध्ये होते का? हे परमनंट सगळे कर्मचारी आहेत. हे जेवढे 9 जण आदेश बांदेकर 10 लोकांना परमनंट करून घेतलं होतं. ते लोक त्यातले हे लोक तेच असतील. मला आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की तत्कालीन मुख्यमंत्री 2019ला जे होते आणि तेव्हा इथले ट्रस्ट बोर्डचे जे अध्यक्ष होते, तेव्हा शिवभोजन थाळीला पण 5 कोटीची मदत ह्या मंदिरांनी असानी केलेली आहे. 10 कोटी. हे तुम्हाला सांगतो, 10 कोटी केलेली 10 आहे. कोटीची. आणि आमच्या काही लक्षात आलं तेव्हा आम्ही शासनाला पत्र लिहिलं की हा मंदिराचा पैसा आहे, हा भक्तांचा पैसा आहे, भक्तांनी दान केलेला पैसा आहे. त्यामुळे जे 10 कोटी तत्कालीन अध्यक्षांनी महाराष्ट्र शासनाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन शिवभोजन थाळीला दिले होते, ते पैसे कुठल्या केंद्राला दिले त्याचा लेखाजोखा आम्हाला द्या, ही मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे. ही आपण लक्षात घ्या. बोला हिंदी एक मुद्दा असा आहे बोला. यशवंत किल्लेदारांनी सिरीज ऑफ प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या होत्या. जेव्हा अध्यक्ष दुसरे होते, बांदेकर जेव्हा अध्यक्ष होते, तेव्हा यशवंत किल्लेदारांनी सिरीज ऑफ प्रेस कॉन्फरन्स करून त्या गैरव्यवहार होतोय असं दाखवलं होतं. बरोबर. त्याच्याशी काही कनेक्शन आहे का याचं? शोधतोय आम्ही. ते शोधतोय शोधतोय. ऑडिटची मागणी केली ना आधीचा आणि आताचा करा, 2 शोधतोय. वर्षापूर्वी. आम्हाला थोडी मदत करा आपण सगळ्यांनी. मराठी संपलं का? मराठी संपलं का? हिंदी सरवणकर साहब जो आरोप लगे हैं, जो पत्र लिखा है, वो क्या क्या कहते हैं अभी तक 12 करोड़ चोरी का आरोप लगा है मंदिर के ऊपर, क्या कहेंगे, किस तरह से आप सफाई देना चाहते हैं, बताइए। आपके पास वो लेटर है ना, उसमें चोरी का 18 करोड़ वगैरह नहीं है. अभी जो मंदिर में 98 लाख तक पैसा आ रहा है, उसके पहला वो 45 तक आते थे. इसमें जो गैप है वो गैप सालाना 18 करोड़ है. वो कहाँ से, मतलब क्यों इतना गैप है, तभी क्यों नहीं ज्यादा ये सब डोनेशन वगैरह जमा होते थे या दान पेटे में नहीं होते, उनका इंक्वायरी करो करके वो पत्र लिखा था. जो राज ठाकरे और बाकी लोगों ने जो आरोप लगाया है उसमें कितनी सच्चाई है? और आपने कहा कि पहले आपने कुछ लूप होल्स थे, उसको सुधारा है. क्या लूप होल्स थे, क्या खामियां थी, कैसी चोरी हुई थी, वो बताइए. कितने लोग उसमें इन्वॉल्व थे? नहीं, चोरी में जितने भी इन्वॉल्व हुए वो 9 जन को पकड़ा है. उसके बाद लूप होल्स जो थे, आज दादर स्टेशन में अगर आप एक टैक्सी में बैठेंगे तो वो टैक्सी में भक्तगण अगर यहाँ आते हैं तो उनसे 5,000 लिया जाता था. दर्शन वगैरह सब लेके वो पहला बंद किया. उसके बाद ये सब आजू बाजू में दलाल लोग घूमते थे, दर्शन के लिए 2,000 3,000 लेते थे. वो सारा बंद हो गया. ये हमारे जो यहाँ की सिक्योरिटी है, यहाँ के कर्मचारी है, उनको गूगल पे करके ये दर्शन दिया जाता था. हमने जितने भी कर्मचारी है सबका फोन बंद कर दिया. अभी किसी कर्मचारी के हाथ में फोन नहीं आपको मिलेगा. जितना भी हमको डाउट आएगा वो हर चीज के ऊपर हमने कुछ न कुछ एक्शन लिया हुआ है. नहीं, जो एक्शन लिया, जो 8-9 लोग थे उसमें से एक को एंटीसिपेटरी मिल गई है, बराबर. और 8 लोगों के खिलाफ कार्रवाई हुई है. उन लोगों के नाम बताइए. और 19 लोग, आपने जो कहा 19 लोग, राहुल जी आप बताइए कि जो कार्रवाई की गई है, क्या क्या आपने कार्रवाई की अब तक? जो देखिए, आरसी से लेकर जो 9 कर्मचारी जिनको पुलिस ने हिरासत में लिया, उनको पहले पुलिस कस्टडी हुई, उनको जेल कस्टडी हुई, फिर उनको न्यायालय ने जामीन दे दिया है. उसमें से राजेंद्र पेंडुरकर जी है, अनिल कृष्णा राहटे है, अरविंद काडगे है, शरद घाड़ी है, समीर राजेंद्र शिवलकर है, पद्माकर मंगेश आडारकर है, अभिषेक बालकृष्ण मलिक है, महेंद्र बालाराम भाईजे है. ये 8 लोगों को पुलिस ने हिरासत में लिया.
उनको 3 दिन की पुलिस कस्टडी हुई। पुलिस कस्टडी के बाद उनको एनसीआर हुई और एनसीआर के बाद उनको बेल मिल गई। और उसमें से नरेश खाड़े ये जो व्यक्ति है, जो यहाँ पे एम्प्लॉई है, वो 3 महीने फरार था, पुलिस के हाथ में लगा नहीं। लेकिन उसने पिछले महीने ही 17 जून को उसने एंटीसिपेटरी बेल ले ली है। हमारा कहना यही है, ये जो मामला है ये खाली 9 लोगों के लिए सीमित नहीं है। इसके पहले जो 2 साल पहले मंदिर को जो भक्त, बापा के भक्त वो चढ़ावा देते थे, जो दान पेटी में चढ़ावा देते थे, और उसकी जो काउंटिंग हर बुधवार को 8 दिन में एक बार बैंक के जो अधिकारी है, हमारे कर्मचारी है, उनके माध्यम से होती है। सेम डे वो बैंक में भरा जाता है, वो जो रकम है वो बैंक में भरी जाती है। लेकिन ये होने के बाद 2 साल में जो 2 साल का पहले का आंकड़ा था वो 50 लाख इसी रकम पे मर्यादित था। लेकिन ये बढ़ोतरी हो रही है। ये बढ़ोतरी के दो तीन मुद्दे हैं। हमने जो उपाय योजना की है वो भी इसमें मायने रखता है। और दूसरा मुद्दा ये है, ये पकड़े गए हैं जो सस्पेंड हुए। देखिए 19 कर्मचारी है जो एम्प्लॉई है जिन्होंने भक्तों को ठगा। वो दर्शन के लिए आए, उनसे जीपे के माध्यम से उनसे रकम ली और उनको वीआईपी दर्शन देने का उन्होंने प्रयास किया, मतलब वीआईपी दर्शन दिया। ये हमारे नजर में आया तो उनको भी हमने सस्पेंड कर दिया। हमारा कहना यही है कि ये सिद्धिविनायक बाप्पा एक जागरूक देवस्थान है। थाने का नहीं, मुंबई का नहीं, महाराष्ट्र का नहीं, राज्य का नहीं, देश का नहीं, दुनिया से हर कोने से इस सिद्धिविनायक बाप्पा का दर्शन लेने के लिए सेलिब्रिटी से लेके 10 बाई 10 के घर में रहने वाला एक आम आदमी भी यहाँ पे माथा टेकने आता है। और जिसके किसी के किसे में 1000 रुपए, वो 1000 रुपए चढ़ाता है, कोई 1 रुपया भी डालता है। हमारा कहना ये है कि भक्तों ने डाला हुआ दान ये सही मायने में सही काम के लिए उसका उपयोग होना चाहिए। इसके माध्यम से हम आगे जा रहे हैं। हमने जो लेटर लिखा है ट्रस्टी बोर्ड ने, जो 8 ट्रस्टी यहाँ पे बैठे, हमारा यही कहना था कि हमने भी कुछ उपाय योजना 1.5 साल में की है। लेकिन उसके पहले क्या हुआ, मंदिर में जो चढ़ावा चढ़ता था भक्तों के माध्यम से वो पहला कम था, अभी कैसे बढ़ा, इसका ऑडिट होना चाहिए। जैसे 46 कर्मचारी जिनको हमने सस्पेंड किया है, सस्पेंड करने के बाद अभी माननीय अध्यक्ष महोदय ने भी बताया है कि हमने साइमल्टेनियसली जो महाराष्ट्र का एंटी करप्शन डिपार्टमेंट है उसके जो अपर पुलिस महासंचालक थे आदरणीय विश्वास सांगरे पाटिल, उनको भी लिखित स्वरूप में ये कंप्लेंट हमने दर्ज की है कि इसकी इंक्वायरी होनी चाहिए। हमारा कहना यही है कि ये ट्रस्टी बोर्ड बापा की सेवा के लिए आया है, बापा के भक्तों की सेवा के लिए आया है। और जो भक्त दान चढ़ावा दान पेटी में डालते हैं उसके माध्यम से महाराष्ट्र का किसान रहने दो, महाराष्ट्र का विद्यार्थी रहने दो, उसको मदद मिलनी चाहिए। जो बीमार आदमी है जिसके पास पैसा नहीं है उसको मदन के माध्यम से 25,000 रुपए मेडिकल मदद दी जाती है। इस साल तो हमने ये जो 40 लोग हैं, ये 40 लोग आपने आरोप लगाया कि ये एक पार्टी से संबंधित थे। 40 लोग, 40 हम लोग 9 के बारे में बोले। वो क्या आपका आरोप है? नाम पढ़ा ना, नहीं आपका आरोप क्या होता है? ये नाम हमारा आरोप तो चोरी किया करके पकड़ा गए वो लोग, और आरोप क्या हो सकता आपने है? कहा वो शाखा में जाते थे। मतलब शाखा में आरोप नहीं हो, किससे कनेक्टेड है वो बता दिया। किससे कनेक्ट है वो? हाँ तो बोला ना मैं उबाटा में। हिंदी में बताइए। हाँ नहीं बराबर है। ये जो किससे कैसे संबंधित है? दूसरा थोड़ा सा प्रतीक कैसा था, कैसे ये बहुत बड़ा एक गैंग है बोल सकते हैं हम लोग। कर्मचारी है लेकिन गैंग है। वो लोग तीसरा माला या हर जगह पे जो दान पेटी होती थी उठा के 3rd फ्लोर पे लेके जाते थे, वहां से पैसा निकालते थे। और वो हमने जो सीसीटीवी है, सीसीटीवी में जो वो पहले के जो कर्मचारी थे उनको हटा दिया और नए कर्मचारी रखे। उन्होंने सीसीटीवी में उनको पकड़ा दिया और वो हमने पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया। तुरंत एफआईआर दाखिल हुआ और उनके ऊपर एक्शन हुआ। सर ये संदिग्ध आरोपी जो है ये तख्ता मेरे पास है। कैसे नेता से संबंधित है, उनका नाम अभी नेता कोई नेता से संबंधित कोई किसी के पास जाता है, ये पार्टी का बोल दिया मैंने, कोई नेता के उन्होंने काम पे रखा है ये भी मैं बोल दिया। तो हिंदी में सांगा हिंदी में बोलिए। आम्हाला ऑन रेकॉर्ड नाव विशाखा राऊत नहीं, उसमें से जो 2-4 लोग हैं उनको विशाखा राउत ने नौकरी पे रखा था। वो
उबाटा के शाखा में जाते, ये इसलिए बोल रहा हूँ, मैं भी वो शाखा में पहला था। देखिए मैं आपके पास ये 1 मिनट ये तख्ता अभी हिंदी में ये भी जाना चाहिए ना, मराठी में तो गया है। देखिए 2022-23 में मंदिर में जो भक्तों ने चढ़ावा दिया था उसकी 106 करोड़ है, उसके बाद 114 करोड़ था। फिर सितंबर 24 में ये ट्रस्ट बोर्ड बैठा माननीय अध्यक्ष के नेतृत्व में, तो आपने 2024-25 मार्च में जो बजट रखा मंदिर का उसमें 134 करोड़ 35 लाख ये यहाँ पे लिखा हुआ है। अभी मार्च महीने में हमने जो बजट रखा वो 182 करोड़ 182 करोड़ ये जो उत्पन्न नहीं बोलेंगे, चढ़ावा है, ये देनगी दी है मंदिर को। और इसी माध्यम से हम यही बता रहे हैं कि हमारे मन में अगर पाप रहता, ये ट्रस्टी बोर्ड है, मैं अभी खुले मन से बताता हूँ, हमारे मन में अगर पाप रहता तो हम इतने चोर पकड़ते नहीं। हमारे मन में अगर पाप रहता तो 46 कर्मचारी निलंबित होते नहीं। हमारे मन में पाप रहता तो 9 जन पुलिस कस्टडी और एमसीआर कस्टडी में जाते नहीं। हमारे मन में पाप होता तो हम सरकार को विधि न्याय विभाग को एक पत्र भी लिखते नहीं। हमने यही कहा है कि ये जो तफावत 2 साल और अभी में है तो उसका ऑडिट होना चाहिए, दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए। यानी ये पैसा जो है सर पिछले 2 साल में चोरी किया गया या फिर गबन किया गया या इन कर्मचारियों के जरिए या फिर टैक्सी वाले, पूल वाले और आपके जो कर्मचारी हैं उन्होंने इसमें कहीं कि तफावत की है। आज आप 90 लाख रुपया जमा कर रहे हैं, लेकिन 2 साल पहले यही पैसा 30, 40, 50 लाख रुपया क्यों जमा होता था? ये यही इसीलिए हमने महाराष्ट्र का एंटी करप्शन डिपार्टमेंट को पत्र लिखा है कि इसकी सही मायने में इंक्वायरी होनी चाहिए कि पहला इतना कम क्यों था और ये ट्रस्ट बोर्ड आने के बाद क्यों बढ़ा है। ये हमारी इंक्वायरी की यानी ऑडिट का यही हमारा एक बहुत बड़ा मुद्दा है। इसकी क्या सीआईडी की किस तरह की जांच करते सीआईडी की सीआईडी ऐसे तू सांग कुठलं पाहिजे, तू सांग कुठलं करायचे। नाही बघा, आम्ही तर महाराष्ट्र शासनाला हमने तो महाराष्ट्र शासन का जो न्याय विधि विभाग है उनको लिखा है। न्याय विधि विभाग को लेटर लेने के बाद हमारे प्रशासन को उन्होंने निर्देश दिए कि इसका रिपोर्ट वहां पे सादर कीजिए। ये न्याय विधि विभाग मतलब महाराष्ट्र शासन का ही है, तो महाराष्ट्र शासन का ये लेटर न्याय विभाग आदरणीय सीएम साहब के पास जाएगा, आदरणीय इसका रिपोर्ट डीसीएम साहब एकनाथ शिंदे साहब पास जाएगा, गृह मंत्रालय के पास जाएगा और सरकार जैसे निर्देश देगी वैसे इंक्वायरी चालू हो जाएगी। कर्मचारी के अलावा नेता भी मिले हो सकते हैं, इसमें बाहर का आदमी भी मिला हो सकता है सर। उसकी इंक्वायरी सरकार जिसकी इंक्वायरी ऑफिसर ने नियुक्त करेगा उसकी ओर इंक्वायरी करेगा। आपण मानधन घेत नाही तू। देखिए हमने बताया कि पहले मुख्यमंत्री 2019 में कौन थे, वहां पे ट्रस्ट बोर्ड के अध्यक्ष कौन थे, तभी शिव भोजन जो योजना थी जो लागू की गई थी, इसी मंदिर ने 10 करोड़ रुपए का चेक, सुनिए, इसी मंदिर ने 10 करोड़ रुपए का चेक भी शिव भोजन को दिया था। सरकार तो इतनी बड़ी थी ये। और मैं आपको एक बात बताना चाहता हूं, ये मंदिर में जो 300 कर्मचारी है इस मंदिर में जो कॉन्ट्रैक्ट के कर्मचारी है उन सभी का वेतन जो मंदिर में भक्त चढ़ावा करते उनके चढ़ावे में इनका वेतन महीने का होता है। उनको हम दिवाली में 8.33% बोनस देते हैं, हम उनको मेडिकल के भत्ते देते हैं। ये सब जो खर्चा है ये दान पेटी में जो जमा हुआ पैसा है देनगी है उसके माध्यम से ही होता है। और जो 10 करोड़ आदरणीय जो वक्त के मुख्यमंत्री थे उन्होंने पत्र लिखा कि शिव भोजन को 10 करोड़ दीजिए, ये वो तत्कालीन अध्यक्ष यहाँ के जो थे उन्होंने दे दिए, लेकिन उसका सही मायने में इस्तेमाल हुआ कि नहीं। शिव भोजन आप अभी देख रहे शिव भोजन की हालत क्या है। पिछले बार उद्धव ठाकरे जी तब शिव भोजन की क्या हालत थी, वो टाइम पे भी केंद्र बंद पड़े थे। तो हमने सरकार को भी पत्र लिखा, हमने बीओटी में भी ठहराव किया, जो पैसा मंदिर का 10 करोड़ रुपए शिव भोजन केंद्र को दिया था 2019 में 20 में, उसके भी ऑडिट होना चाहिए। उस ऑडिट का रिपोर्ट भी हमारे पास आना चाहिए। थैंक यू।